हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे स्प्रिंग रोल. तर अगदी सोप्या साध्या पद्धतीने केले जाणारे कोबीचे स्प्रिंग रोल. तर ते खाण्यासाठी एकदम क्रिस्पी आणि टेस्टी पण लागतात. तर त्यासाठी मी इथे एक कोबी घेतलेला आहे आणि तो असा उभ्या आकाराचा चिरायचा आहे. कोबी इथनं बारीक कसा लांब लांब चिरून घ्यायचा आहे. ज्यांना कोबी खाण्याचा खूपच कंटाळा येत असेल ना, तर त्यांनी ही रेसिपी ना नक्की ट्राय करा. जे मुलं नाही खात, लहान मुलं, तर त्यांना ही कोबीचे स्प्रिंग रोल बनवून दिले तर ते खूप आवडीनं खातील. तर इथे माझा आहेत ना कोबी चिरून झालेला आहे. त्याचप्रकारे मी एक ना कांदा घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची, ती उभ्या आकारात मी कापून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही गाजरही टाकू शकतात. अशा प्रकारे आहेत ना माझा कांदा चिरून झाला आहे. त्याचप्रकारे मी शिमला मिरची देखील चिरून घेतलेली आहेत. आता आपण कणिक मळून घेऊ. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि चवीनुसार मीठ. तर आपल्याला ही कणिक आहेत ना, आपण ही चपात्यांसाठी जशी कणिक भिजवतो ना, तशीच आपल्याला इथे भिजवायची आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल पण नाही. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि मी कणिक मिळवून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कणिक भिजवली, ते 10 मिनिटे ठेवलीत. आता आपण जो कापलेला कोबी होता ना, तो 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथं सर्व माझ्या भाज्या कापून झालेल्या आहेत. आता मी गॅसवर आहेत ना कढई ठेवणार आहे. तर त्यामध्ये आहेत ना थोडं तेल टाकले, 1 चमचा अद्रक किसलेला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लसूण, ते पण बारीक केलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकणार आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की थोडा त्यानंतर आहेत ना शिमला मिरची टाकून दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता लास्टला आपण कोबी टाकलाय. तिथे सर्व भाज्या आहेत ना फुल फ्लेमवरच गॅसच्या फ्राय करायच्या आहेत. कारण आहेत ना जर आपण कमी गॅसवर केल्यात ना तर त्या भाज्या आहेत ना अशा मऊ पडतात. तर आपल्याला ते क्रंची हव्यात त्यासाठी आपण गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहेत. चवीनुसार मीठ आणि काळी मिरेपूड मी त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आता त्याचबरोबर आपण सॉस टाकणार आहेत. टमॅटो केचप, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही तेही टाकू शकतात. आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप जास्त फ्राय पण नाही करायचे आहेत, नाहीतर ते मऊ पडलं ना मग क्रिस्पी पण नाही लागणार. आता अशा पद्धतीनं माझे आहेत ना आता फ्राय झालेले आहेत सर्व. आता आपण आहेत ना स्प्रिंग रोल बनवण्यासाठी जे शीट्स लागतं ना ते आपण पोळीच्या आकारामध्ये आहेत ना लाटून घेणार. बारीक लाटायचे म्हणजे ते कसं क्रिस्पी जास्त होतं. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाटले आहेत. व्यवस्थित असं मी लाटून घेतलेले आहेत आणि त्यावर आहेत ना भाज्या टाकताना आहेत ना अशा एका साईडने टाकायच्या. अशा प्रकारे मी भाजी टाकली आणि दोन्ही साईडचे आहेत ना मधोमध हे केलेले आहेत. आता ते फुटू नये त्यासाठी मैद्याची पेस्ट तयार केलेली आहे, ती ना दोन्ही साईडनी लावून घेतली आणि रोलिंग करून घेतलं. अशा प्रकारे माझे आहेत ना स्प्रिंग रोल तयार झाले आहेत. आता मी स्प्रिंग रोल तळण्यासाठी ना कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलेत. तेल गरम झालं त्यानंतर मी स्प्रिंग रोल कढईमध्ये सोडलेत. थोडं तेल गरमच राहून द्यायचं म्हणजे आहेत ना ते क्रिस्पी होतात जास्त. व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत.
आणि ही रेसिपी आहेत ना खूप झटपट पण होते आणि तिला टाईम पण नाही लागत. खायला पण खूप टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. अशा प्रकारे माझे स्प्रिंग रोल आहेत ना तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. फायनली आता इथे आपले स्प्रिंग रोल झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.